समजायचो, ज्यांना आपल्या परिवारातले समजायचो. काही काही लोकांना तर आम्ही स्वतः काका बोलायचो, त्यांची मुलं आम्ही मित्र समजायचो. बरोबर ऐन वेळी खोके कुठेतरी दिसले आणि हे त्यांना ओके बोलले आणि रातोरात जे आपले होते ते परके झाले. रातोरात जे आपले त्यांचे सगळे आपल्याला वाटायचे, आपले जे इतर सहकारी त्यांना पण आपले वाटायचे आणि हे देखील त्यांना आपले वाटायचे, त्यांच्यावर हातपाय उचलून हे पळाले. आणि तसेच एक गद्दार इकडे पण आहेत. नाटक करणारे गद्दार आहेत, टीव्हीवर रडणारे गद्दार आहेत, आवाज चढवून बोलणारे गद्दार आहेत, शिवीगाळ करणारे गद्दार आहेत. गद्दारी तू आमच्या बापाने केली योगेश खन्नासोबत. एकनाथ शिंदेनी बंद करण्याच्या आधी 6 महिने आधी तुम्ही बाप लेखाने माझ्या मुलाला दापोलीमधून राजकारणातून कायमचा संपवण्याचा जितका प्रयत्न होता तो सगळा तुम्ही प्रयत्न केलात. अनिल परबच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही दापोली नगर परिषद, मल्लगड नगर परिषदमध्ये स्थानिक आमदार योगेश कदम असताना त्याला बाजूला ठेवून या संजय कदम राष्ट्रवादी असताना त्याला इन्फॉर्म दिलेत, सूर्यकांत देवीला इन्फॉर्म दिलेत आणि स्थानिक आमदाराला बाजूला ठेवलं. त्याचे जेवढे पदाधिकारी होते योगेश कदमांचे ते सगळ्यांची हकालपट्टी केली. अख्ख्या देशामध्ये असा उद्धव ठाकरे सारखा एकच नेता असेल की आपल्याच स्थानिक आमदाराला मुळासकट संपवून टाकायचा हा प्रयत्न करणारे तुम्ही बाप बेटे दोघे आहात. गद्दारी तुम्ही केलीत. तेव्हा काय आम्ही एकनाथ शिंदेसोबत गेलो नव्हतो ना. मग त्याचा उत्तर तुझा बाप आणि तू काही देत आहेस लोकांना. मला दापोली मतदारसंघातल्या तमाम मतदारांचे मनापासून आभार मानले पाहिजेत. जनतेच्या डोळ्यातून पाणी आलं की नवीन आलेला चांगला मुलगा काम करतोय, मग उद्धव ठाकरे आणि त्याचा मुलगा त्याला का इथे त्रास देत आहेत. लोक हरवली, लोकांनी जनतेने डोळ्यातनं पाणी काढलं. बाबा गद्दार कोण? योगेश कदम की तू आमचा बाप. दुसरी गोष्ट, तू मला काका काका म्हणतोस ना. माझ्या जे मी एन्व्हायरमेंट खात्यात मी चालू होतो, माझ्या कॅबिनेटमध्ये येऊन बसायचास, माझ्या मिटिंगमध्ये येऊन बसायचास, माझ्या सचिवांसोबत बसायचास. 2 वर्ष ते खातं सगळं समजून घेतलं आणि रामदास कदमांच्या ज्याला काका म्हणायचास त्या रामदास कदमांच्या पाठीत खंदीक बसलास. बाप मुख्यमंत्री, रामदास कदम आउट मंत्रिमंडळातून आणि तू पटकन जाऊन बसलास तिथं माझं खातं घेऊन. लाज वाटली नाही तुला? काका म्हणलास ना. मग काकाच्या पाठीत खंदीक बसून त्या काकाच्याच खातं घेऊन बसायचं आणि बाप मुख्यमंत्री, बेटा कॅबिनेट मंत्री. तुम्हाला लोकांना लाज वाटत नाही का रे दुसऱ्यांना गद्दार म्हणायला? गद्दार तर तुम्ही आहात ना, बेईमान तुम्ही आहात की. याचं उत्तर महाराष्ट्र जनतेने तुम्हाला द्यायला लागेल ना. आणि तू सांगतोय आमची सत्ता आली की आम्ही लादले झोपू. तुझी अवकात काय रे? तुझ्या बापाला विचार. राज ठाकरे यांनी ज्यावेळेला पक्ष सोडला आणि सगळ्या शिवसेनेला फटके खायला लागले होते, तेव्हा तुझा बाप मातोश्रीतला बाहेर पडताना रामदास कदमला पुढच्या त्याच्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर बसवल्याशिवाय 1 वर्षभर मातोश्रीतला बाहेर पडला नव्हते तुझा बाप. त्याला विचार. तुझी अवकात काय राजू झोपवण्याची? माझ्यामुळे तुम्ही होतात. माझ्यामुळं मी तुम्हाला बाहेर काढत होतो आणि सुरक्षित तुम्हाला मी आणत होतो. तेव्हाच तुम्हाला नायनांनी लादीव झोपवला असता आणि नको त्या जागेवर फटके पण तुम्हाला दिले असते. आणि तुम्हाला मी वाचवलंय. कुठे येऊन भाषा करताय? दापोलीमध्ये येऊन? तुमची अवकाश आहे का? ती सालियन मुलगी ज्या बलात्कार झाला, तिला भावना फेकला, त्या प्रकरणात तुझं नाव होतं. तुला आज सांगतोय पुन्हा सत्ता येईल आणि त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला पुन्हा नाही लागेल तर माझं नाव रामदास कदम नाही. तुला दाखवेल मी. तू रात्री 12 वाजता बाहेर पडतोस आणि सकाळी 5 वाजता गपचूप घरामध्ये येतोस. रात्रीचे धंदे काय ठेवतोस ते पण महाराष्ट्राला कळू देत, समजू देत. हे बोलणार आहे मी आणि कळणार भविष्यामध्ये मी. आपली अवकात बघून बोलावे. पक्ष आम्ही वाढवलाय, केसेस आम्ही घेतले आहेत, जेल आम्ही भोगले. तुम्ही ऐकले जेव्हा नाव्या वाटलात बाप बेटा दुसरे. काय तुमचं योगदान काय पक्षासाठी? कसलं योगदान आहे? कुणावर बोलतोय आपण? काय बोलतोय? भान ठेवा, थोडंसं भान ठेवा. जय महाराष्ट्र.